नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर मार्कडवाडीचा वाद पेटलाय। हा वाद शांत होण्याचं नाव घेत नाहीये, कारण त्यात अनेक नवनवे पैलू समोर येतात। मार्कडवाडीतलं मतदान विरोधात गेलं म्हणून विजयी उमेदवारानं सुरू केलेला हा लढा आहे हे विशेष, पण इथली अनेक गुपितं हा लढा उघडी करणारा ठरलाय। गुपित उघड झालंय ते मार्कडवाडीच्या आत लपलेल्या जातीयवादाचं। ईव्हीएमचा विरोध करायचा म्हणून मार्कडवाडीमध्ये मतपत्रिकेसाठीचं आंदोलन उभारलं गेलं। या मतपत्रिकेच्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर मार्कडवाडीमध्ये पोहोचले। त्या निमित्तानं मार्कडवाडीची खरी कहाणी उलगडायला लागली। इथं एका माऊलीचा सत्कार झाला। अरे तिच्या पतीला तुम्ही बूथवर बसू दिलं नाही, पण आमची झाशीची राणी त्या बूथवरती उभा राहिली आणि लोकशाही वाचवली। पवार साहेब, जर माऊली जर आपल्या बूथचं संरक्षण करत असेल तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही, तर ही तुमची गुंडांची टोळी आहे, गुंडांची आणि लुटारूची टोळी आहे। अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे। 90% इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं, म्हणून आम्ही मार्कडवाडीमध्ये आज आलोय। माझं मत असं आहे की माझं मत गेलं कुठं हे विचारण्याचा आणि हे गेलेलं मत हे कुणाला गेलंय, मी कुणाला दिलंय त्याचा राईट हा माझा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये असं घडलं की मी उत्तमराव जानकरांनी दिलेलं माझं मतच मला आलं नाही। कोणतीही मशीन असेल, जगामधलं कुठलंही साधन असेल, माझं मत माझा तो संविधानिक अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, आणि माझं मत कुठं गेलं हे शोधण्याचाही मला अधिकार आहे, आणि तो अधिकार मला घटनेनं दिलेला आहे आणि ते मी शोधल्याशिवाय राहणार नाही। तर मार्कडवाडीचा हा परिसर कुठे आहे आणि त्या निमित्तानं तिथं काय राजकारण आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला या राजकारणाच्या अनुषंगानं सुरू झालेल्या वादाचे आणखी रंग लक्षात येणार नाहीत। ते एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये मार्कडवाडीचं अस्तित्व आहे। सोलापुरातल्या माळशिरस तालुक्यातल्या उत्तर भागामध्ये अकलूजचं अस्तित्व आहे। आपण मार्कडवाडी आणि अकलूज हे दोन्ही विभाग याच्यासाठी लक्षात घेतोय कारण इथे असलेल्या मोहिते पाटलांच्या दबदब्याच्या निमित्तानं त्याची चर्चा होणं गरजेचं आहे। उत्तर आणि पश्चिम भागामध्ये माळशिरसच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं राबवली गेली आणि इथेच खरा वाद जन्माला आला। माळशिरसच्या पश्चिम भागामध्ये धनगरांचं वर्चस्व आहे, तर उत्तर माळशिरस भागामध्ये मराठ्यांचं वर्चस्व आहे आणि माळशिरस मधला हा धनगर विरुद्ध मराठा संघर्ष गेल्या अनेक वर्षांचा आहे। या संघर्षाला कारण ठरलंय ते मोहिते पाटील घराण्याचं आजवरचं राजकारण। या घराण्याचा इथल्या राजकारणावर दबदबा आहे। स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी पश्चिम माळशिरसकडे कायम दुर्लक्ष केलं असा आरोप केला जातो। शंकरराव मोहिते पाटील असतील, त्यांचे सुपुत्र असलेले 2 मोहिते पाटील आता फोटोमध्ये आपल्या सोबत आहेत, विजय सिंह आणि इतर, तसंच पुढची पिढी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते रणजित सिंह मोहिते पाटील सुद्धा या चित्रात आहेत।
ही सगळी मंडळी धनगर बहुल माळशिरसवर अन्याय करतात असा आरोप सातत्यानं लागत आलाय आणि माळशिरस मधल्या मरकडवाडीतलं मतदान हे मोहिते पाटलांच्या विरोधात का जातं त्याचं उत्तर इथं सापडतं. तर ज्या मतदानाची चर्चा आपण करतोय ते मतदान प्रस्थापित विरोधी ठरतं. ते प्रस्थापित विरोधी का ठरतं, कसं ठरतं तेही आपण समजून घेऊ. आता आपल्या समोर आतापर्यंतच्या 2014 पासूनचे आकडे येत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील 2014ला लोकसभा लढले तेव्हा त्यांना मार्कडवाडीमध्ये मिळालेली मतं ही कमी होती. 2014च्या विधानसभेमध्ये मात्र हनुमंत डोळस यांना 294 मतं मिळाली होती. लोकसभेच्या 2019चे आकडे समोर आहेत. रणजितसिंह निंबाळकरांना संजय मामा शिंदेपेक्षा जास्त मतं मिळाली. उत्तम जानकर जे आता वादाच्या केंद्रस्थानी आहेत त्यांनी मार्कडवाडीत 2019च्या विधानसभेत भरपूर मतं घेतली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेत भरपूर मतं मार्कडवाडीनं दिली, पण तीच मार्कडवाडी राम सातपुतेंच्या पाठीशी विधानसभेच्या 2024च्या निवडणुकांमध्ये उभी राहिली. आकडेवारी याच्यासाठी समोर आणली जाते कारण या निमित्तानं आपल्याला 2014 पासून 2024 पर्यंतच्या निवडणुकीचे सगळे आकडे टप्प्याटप्प्यानं समोर यावेत आणि या निमित्तानं मार्कडवाडीचं मतदान हे कायम प्रस्थापित विरोधी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध व्हावं. आता यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो असा की हे सगळे आकडे एकच गोष्ट सातत्यानं सांगतात की पहिल्यापासून विजयसिंह मोहिते पाटील असोत किंवा मोहिते पाटलांचा कोणीही उमेदवार असो, मग दस्तूरखुद्द विजयसिंह मोहिते पाटलांपासून त्यांचे समर्थक असलेले हनुमंत डोळस असोत की पुढे जाऊन इतर कोणीही, प्राप्त स्थितीमध्ये जेव्हा जेव्हा विजयसिंह मोहिते पाटलांचा एखादा माणूस उभा राहिला तेव्हा मार्कडवाडी त्याच्या विरोधात गेली आणि त्याचेच आकडे तपशिलामध्ये उभे येत आहेत, समोर येत आहेत. आता उत्तम जानकर ज्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटलांच्या विरोधात होते त्यावेळेचे आकडे पहा आणि हेच उत्तम जानकर नंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे म्हणून उतरले मैदानात तेव्हाचे आकडे पहा. माळशिरस विधानसभा मतदारसंघाची रचना 1951 साली झाली. 51 सालापासून ते 67 सालापर्यंत माळशिरस तालुक्याचे आमदार पद हे शंकरराव मोहिते पाटील यांच्याकडेच होतं. माळशिरस तालुका हा 2 विभागामध्ये विभागला गेलेला आहे, तो म्हणजे पूर्व भाग आणि पश्चिम भाग. यामध्ये विचार केला तर पूर्व भागामध्ये हे मराठा समाजाचं प्राबल्य आहे, तर पश्चिम भागामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. या धनगर समाजाच्या प्राबल्य गावामध्ये मोहिते पाटील यांच्या माध्यमातून विकास कामाला म्हणावा अशा पद्धतीने पहिल्यापासूनच निधी न दिल्यामुळे धनगर समाज हा मोहिते पाटलांपासून त्या काळापासूनच दुरावला गेलेला आहे. 1978 ते 80चा अपवाद वगळता शामराव पाटील यांनी आमदारपद बसवलं. 1980 पासून ते 2014 पर्यंत मोहिते पाटलांचंच तालुक्यावरती निर्वात वर्चस्व होतं. मात्र त्याही काळामध्ये धनगर समाज हा मोहिते पाटलापासून दुरावलेलाच आहे. असं ह्या निवडणुकीमध्ये धनगर समाजांनी मोहिते पाटलाला लांब केलंय असं नाही, तर धनगर समाज हा विधानसभा स्थापनेपासूनच मोहिते पाटील यांच्यासोबत पश्चिम भागातला राहिलेला नाही, हे विविध झालेल्या निवडणुकीमधूनच दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्राचं किंबहुना महाराष्ट्राचं सुद्धा राजकारण पुरोगामी असल्याचं सांगितलं जातं, पण मार्कडवाडीनं वेगळंच वास्तव समोर आणलंय हे नाकारताही येत नाही. मुळामध्ये आपण मार्कडवाडी हे जे गाव आहे आणि एकूण माळशिरस तालुका तिथलं एकूण राजकारण आणि एकूण सामाजिक परिस्थिती आपण खरं तर लक्षात घेतली पाहिजे. गेल्या 60-70 वर्षापासून माळशिरस तालुक्यातला जो पश्चिम भाग आहे, पश्चिम भाग म्हणजे माळशिरस, नातेपुते हा सगळा वरच्या बाजूचा पश्चिम भाग, हा भाग बहुतांश या भागामधला समाज हा धनगर समाज बहुतांश आहे.
आणि हा सुरुवातीपासून मोहिते पाटलांना विरोध करणारा, म्हणजे अगदी तुम्ही 1950-60 पासून जर मागे इतिहास पाहिला तर हा भाग मोहिते पाटलांना कायम विरोध करणार आहे. त्यामुळं एका बाजूला निधी आला, कधीच पिढ्यानपिढ्याची माहितीच नव्हतं, तो निधी गावात आला, त्यातनं काही कामं झाली. आणि दुसरं म्हणजे मोहिते पाटलांना विरोध करणारा माणूस जो त्यांचा नेता खऱ्या अर्थानं उत्तम जानकर होता समाज म्हणून, धनगर समाज, पण तोच मोहिते पाटलांना जाऊन मिळाल्यामुळं त्याच्याविषयी लोकांचा राग होता, सगळे लोक त्याच्या मागे गेले नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला राम सातपुतेसारखा एक तरुण नेतृत्व आणि विकास निधी मोठ्या प्रमाणात आणला, त्यामुळे या सगळ्या भागातली लोक रामभाऊ सातपुतेंच्या मागं उभी राहिली. आपण चर्चा फक्त मार्कडवाडीची करतोय, पण बहुतांश भागामध्ये हीच परिस्थिती आहे. एका बाजूला मार्कडवाडीचं हे वास्तव आणि दुसऱ्या बाजूला तिथं थेट खुलेआमपणे आता बोलणारी माणसं. मराठा आणि धनगर संघर्ष तिथे जेवढा जुना आहे त्याची जखम सातत्यानं निघत आलेली आहे. आणि यावेळच्या वादात तर ती खपली पुरती निघाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विकास केलाच नाही मोहिते पाटलांनी. परत 288 पैकी आमदारापैकी कुणाच्याही तालुक्याला, आमच्या माळशिरस तालुक्याला माहीत नाही की ऑपरेशन कुठं फुकट फ्रीमध्ये करते ती, कुठल्या निधीतून करते ती. असं रामभाऊने 300-350 आमच्या माळशिरस तालुक्यात ऑपरेशन केले. ती रस्ता आपण ज्या रस्त्यावरून बाईट देतो ती रामभाऊचाच रोड आहे. कुठं स्टेट लाईटी बनवल्या, परत वशामार्तीचं पर्यटन बनवलं, परत हायमास दिलं गावाला, लाईटी दिल्या, अजून सभामंडपं दिली. मोहिते पाटलांचा हे तर मार्कडवाडीमध्ये एक पाटी खडीची सुद्धा टाकलेली नाही कधी, त्यामुळे मोहिते पाटलाचा पूर्ण गाव विरोध होता. पाठीमागं सुभाष पाटील उभा असताना सुभाष पाटील धनगर समाजाचे होते, त्यामुळं पूर्ण गाव धनगर सुभाष पाटलाच्या पाठीमागं होते. आणि तीच रूट आत्तापर्यंत परंपरा चालू राहिलेली. ती 200-250 मत पहिल्यापासून मिळत गेली ती त्यांना, 200-250-300 ह्याच्यापेक्षा जास्त मिळतच नाही ती. हां. आणि जानकर साहेब भाजपमध्ये होते, त्यांना भरपूर भेटत होते, पण आता ते मोहिते पाटलांच्या पार्टीत गेले, त्यामुळे गाव पूर्ण हे जाग्यावर राहिलं आणि गाव स्वाभिमानी आहे. तसं ते तिकडे गेलं म्हणून त्यांच्याकडे जाणार नाही. दरम्यान मार्कडवाडीचा हा सगळा वाद ज्या गोष्टीमुळे सुरू झाला ते आहे EVMचं यंत्र. या EVMच्या मुद्द्यावर जो मुद्दा घेऊन आताचं आंदोलन किंवा आताचा वाद उभा राहिलाय, त्या संपूर्ण वादाची हवा ही निवडणूक आयोगानंच काढून टाकली. आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जी तथ्य मांडली आहेत ती पुरेशी बोलकी आहेत. या तथ्याच्या आधारे निवडणूक आयोगानं मतपत्रिकेवर मतदान का नको इथपासून ते आत्ता झालेल्या मतदानाच्या तपशिलातला बराचसा वाद निकाली काढायचा प्रयत्न केला. आपण पाहूयात टीव्हीच्या माध्यमातून की वाद काय आहे आणि उत्तर काय आहे. मला असं वाटतं की व्हीव्हीपॅट हा प्रिंटर आहे आणि त्या प्रिंटरमधनं आलेल्या ज्या स्लिप्स आहेत त्या स्लिप्सवरून ही पडताळणी आपण जी केली सर्व लोकांच्या समोर, त्यामधूनही हे सिद्ध झालं की व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स आणि मतदान यंत्रात म्हणजे EVMमध्ये पडलेली मतं यांच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. ही मशीन्स ही रँडमली सिलेक्टेड असल्यामुळे कोणत्याही 5 मशीन्स घेऊन हा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि या प्रकारच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना देखील आहेत. आपण निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातले मुख्य अधिकारी अर्थात ज्यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रानं पाठवलंय त्यांची प्रतिक्रिया पाहिली. डॉक्टर किरण कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं मतचिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतपत्रिकेवर आंदोलन किंवा मतपत्रिकेच्या साठी आंदोलन करणाऱ्यांचे दावे हे पोकळ ठरत आहेत. आपण अधिक तपशील पाहणार आहोत की ज्यात आपल्याला लक्षात येईल की आंदोलकांचे दावे हे वस्तुस्थितीला धरून का नाहीत. एका बाजूला आंदोलक असं म्हणतात की निवडणूक मतपत्रिकेवरच घ्या, आयोगाचं म्हणणं आहे की तसं करण्याची गरज नाही. मतदान कुणाला गेलं ते सांगा, त्यावर आयोगाचं उत्तर आहे की मतचिठ्ठी उपलब्ध आहे, व्हीव्हीपॅट मध्ये आलेली चिठ्ठी म्हणजेच मतचिठ्ठी. आंदोलकांचं म्हणणं आहे की मतचिठ्ठीवर भरोसा कसा ठेवायचा, त्यावर आयोगाचं उत्तर आहे
की मतचिठ्ठ्या या सगळ्यांच्या समोर मोजल्या जातात. आणि महत्त्वाचा मुद्दा इथेच नोंदवायला हवा की 23 नोव्हेंबर 2024 म्हणजे ज्या दिवशी मतदान केंद्रातलं मतदान मोजलं गेलं त्याच दिवशी मतचिठ्ठ्या सुद्धा मोजल्या गेल्या. आणि इतकंच नाही तर मोजली गेलेली प्रत्येक मतचिठ्ठी ही त्या मतदान यंत्रातल्या मतदानाशी जोडली गेली. आणि त्यामुळे मतदान यंत्रातलं मतदान आणि मतचिठ्ठ्यांमध्ये झालेलं मतदान एक समान निघालं. इतकं असूनही मविया ईव्हीएम विरोधातली मरकडवाडीची लढाई सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार आहे. जे विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.